या आवाजावरून लगेचच कळतं की कोथिंबीर वडी किती कुरकुरीत झाली असेल. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी न फसणारा, अगदी परफेक्ट होणारा हा पदार्थ आहे. आता ही कोथिंबीर वडी अगदी कुरकुरीत खमंग होण्यासाठी मी काही जिन्नस यामध्ये घातले आहेत. त्याचबरोबर ती अजिबात तेलकट न होता आतून जाळीदार अशी तयार होते. जशी मैसूर पाकला आतून जाळी होते तशीच या कोथिंबीर वडीला सुद्धा आतून जाळी होते आणि त्यासाठी कोणती पद्धत वापरायची ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे एक जोडी कोथिंबीरीची घेतली मी. ती स्वच्छ साफ करून धुवून त्याला निथळून घेतले. आता ही जितकी बारीक होईल तेवढी आपल्याला बारीक कापून घ्यायची. म्हणजे जेव्हा आपण कोथिंबीर वडी कापणार आहोत तेव्हा ती कुठेच तुटणार नाही. आता यामध्ये घालण्यासाठी थोडंसं वाटण करून घेणार आहे मी. 4 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा चमच एवढं जिरं घातलं आहे मी. हे पाणी न घालता मिक्सरला अगदी दरदरीत असं वाटून घ्यायचं. एक मोठी वाटी भरून बेसन घेतलं आहे मी. त्यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बारीक रवा घातला आहे मी. बारीक रवा म्हणजे आपण जो उपम्यासाठी आणतो तोच रवा आहे. रवा आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपल्या कोथिंबीर वड्या ह्या अगदी कुरकुरीत आणि आतून अशा खुसखुशीत होणार आहेत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले. दुसरे यामध्ये कोणतेच मसाले मी वापरणार नाही, कारण जो कोथिंबीरीचा सुगंध आहे तो यामध्ये उतरला पाहिजे. आता या पिठामध्ये 2 चमचे तेलाचं मोहन घालायचे. आता हे कडकडीत करून घेतले तेल मी. असं कडकडीत तेलाचं मोहन घातल्याने आपल्या कोथिंबीर वड्या ह्या अगदी आतून जाळीदार अशा तयार होतात. जसं मैसूर पाकला आतून जाळी येते तशीच या कोथिंबीर वडीला सुद्धा आतून जाळी येते. आता जे हे मोहन आपण घातले ते पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. या पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोहन लागलं पाहिजे. बघा, अगदी व्यवस्थित हे मोहन लागलं गेले. 1 वाटीभर बेसनाला 2 चमचे कडकडीत मोहन हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता या पिठामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सुरुवातीला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. जो कोथिंबीरीचा ओलावा आहे त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता या पिठामध्ये 2 चमचे पांढरे तीळ आणि थोडासा ओवा टाकला आहे मी. अगदी किंचित थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता हा गोळा 10 मिनटं बाजूला ठेवायचा, कारण आपण यामध्ये रवा घातला आहे तो मुरण्यासाठी 10 मिनटं याला मी बाजूला ठेवते. आता आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत मी इकडे एका ताटाला असं तेल लावून घेते. आता 10 मिनटाने आपलं पीठ छान मुरलंय. आता ह्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि हे व्यवस्थित थोडंसं मळून घ्यायचं, जेणेकरून ते आपल्या हाताला चिकटणार नाही. आता हा गोळा घ्यायचा आणि तेल लावलेल्या ताटावरती ठेवायचा. जसं थालीपीठ आपण बोटाने व्यवस्थित असं थापतो तसं त्या ताटाला हे पसरवून घ्यायचं. अगदी सगळीकडे सारखं हे पसरवून घ्यायचं, म्हणजे आपल्या कोथिंबीर वड्या आहेत त्या सगळीकडे सारख्या होतील. आता हे ताटामध्ये पसरवण्याचं कारण मला कोथिंबीर वडी ही चौकोन आकारामध्ये करायची आहे, त्यामुळे मी हे ताटामध्ये पसरवत आहे. तुम्हाला जर गोलाकारमध्ये करायची असेल तर 2 रोल करून ते असे चाळणीवर ठेवले तरीसुद्धा ते चालतात. आता हे सगळीकडे सारखं असं थापून झालंय. आता यावरती मी पांढरे तीळ टाकणार आहे. पांढरे तीळ थोडेसे मी जास्त टाकते, कारण ती कोथिंबीर वडी खाताना ते दाताखाली आले तर ते खूपच छान लागतात आणि हे वरती असं टाकल्यामुळे कोथिंबीर वडी दिसायलासुद्धा खूप सुरेख दिसते. आता हे तीळ टाकल्यावरती हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं, म्हणजे मग ते पिठाला व्यवस्थित चिकटले जातील आणि तळताना ते बाहेर निघणार नाहीत. आता हे वाफवण्यासाठी मी इकडे पाणी उकळत ठेवले.
आता यावरती मी ही चाळण ठेवली. आता या चाळणीवरती मी हे ताट ठेवणार आहे. डायरेक्ट मी या चाळणीवरती ते पीठ थापलं नाही, कारण या होलमध्ये ते पीठ गेलं असतं, म्हणून मी ते ताटामध्ये थापून घेतले. आता या चाळणीवरती असं अलगद हे ताट ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि झाकण घालून बरोबर 15 मिनिटांची याला वाफ देऊन घ्यायची. आता 15 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचे आणि हे ताट अलगद साईडला काढून घ्यायचे. आता हे साईडला काढून मी व्यवस्थित त्याला गार करून घेते. आता हे गार झालंय. आता याच्या आपण वड्या करूयात. तुम्हाला ज्या आकारामध्ये हवेत त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या करू शकता. आता हे ताटामध्ये पसरवल्यामुळे आपल्याला जो आकार हवा आहे त्या आकाराच्या आपण वड्या करू शकतो. म्हणजे चौकोन, त्रिकोण, आयताकृती, जसा तुम्हाला आकार आवडतो तसा तुम्ही याच्या वड्या काढू शकता. मला चौकोन आकार आवडतो, म्हणून मी चौकोन आकारामध्येच ह्या वड्या कट करून घेतलेत. आता या कोथिंबीर वड्या बघा, अजिबात ताटाला चिकटल्या नाहीत किंवा तुटल्यासुद्धा नाहीत. अगदी चौकोन आकारामध्ये माझ्या ह्या निघाल्या आहेत. आता या तळण्यासाठी मी तेल तापत ठेवलंय. तेल चांगलं मध्यम गरम झालं की एक एक करून ही कोथिंबीर वडी यामध्ये सोडायची. खरं तर ही कोथिंबीर वडी तळण्यासाठी जास्त तेलाचा वापर करावा लागत नाही. अगदी तुम्ही तव्यामध्ये किंवा छोट्या एका पसरट पॅनमध्ये तळलात तरीसुद्धा त्या व्यवस्थित कुरकुरीत अशा तळल्या जातात. आता या सगळ्या कोथिंबीर वड्या मी तेलामध्ये अशा खरपूस तळून घेतलेत. तुम्हाला करायचे असतील तर या पद्धतीने नक्की करा. खूप कमी तेलामध्ये खुसखुशीत कुरकुरीत अशा या तयार होतात. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.